अमोल कोल्हे आज पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत। मोदीबाग येथे सकाळी ते भेट घेतील। अजित पवार यांच्या वक्तव्यावर आणि शेतकरी आक्रोश मोर्चा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल, विचारमंथन होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय अमोल कोल्हे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आव्हान दिलेले आहे, त्यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे आणि यानंतर आता अमोल कोल्हे आज पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत। मोदीबाग इथे ही भेट होईल। या सगळ्या संदर्भातील सविस्तर अपडेट। तेजस, साधारण 9 वाजता अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी येणार आहेत आणि शरद पवार यांची भेट घेऊन ते विविध विषयांवरती चर्चा करणार आहेत। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। त्याची सुरुवात शिवनेरी येथून होती आणि त्याचा समारोप पुण्यामध्ये होणार आहे। 4 दिवस ही खरं तर यात्रा काढण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याशी भेट अमोल कोल्हे घेणार आहेत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा जो काही कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संदर्भात सुद्धा अमोल कोल्हे शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत। अमोल कोल्हे यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाडून दाखवणारच असा इशारा आणि चॅलेंज अजित पवारांनी दिल्यानंतर अमोल कोल्हे हे सुद्धा ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात। मतदारसंघामध्ये आता त्यांनी फिरायला सुरुवात केलेली आहे। पण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांची भेट ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सातत्याने अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। आजही सकाळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलताना एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे आणि असं असताना अमोल कोल्हे आता कशा पद्धतीने अजित पवारांना उत्तर देतात किंवा कशा पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर द्यायचं याबाबतची चर्चा सुद्धा शरद पवार यांच्याशी अमोल कोल्हे करणार आहेत। कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी फूट पडली असली तरी आपण पाहिलं की अनेक वेळा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळेच अजित पवारांवर कशा पद्धतीने टीका करता येईल किंवा प्रत्युत्तर कसं देता येईल याबाबतची चर्चा सुद्धा यामध्ये करण्यात येणार आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असणार आहेत। एकतर अजित पवार यांच्याकडून सातत्याने टीका होती आणि दुसरं म्हणजे उद्यापासून जो आक्रोश मोर्चा शिवनेरी येथून निघणार आहे त्याची सुद्धा चर्चा शरद पवार यांच्याशी केली जाणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात अमोल कोल्हे आहेत ते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। तेजस, अगदी अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या भेटी संदर्भातले प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।